लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पिंकी राघवशी बोलत आहे. पिंकीने राघवला एक काम सांगितलेलं आहे. माझ्या काही बेस्टी येणार आहेत आणि त्या शकुंतलाच्या घरी येणार आहेत, तर तुम्ही जाऊन त्यांना पिकअप करा. ते खूप महत्त्वाची माणसं आहेत, त्यांना तुम्ही घेऊन या. तेव्हा राघव चिडतो आणि म्हणतो, मी तुमच्या हाताखालचा नोकर नाही आहे. मी IPS अधिकारी आहे आणि मी काय काम करायचं ते मी ठरवणार. तेव्हा पिंकी त्याला आठवणीत आणून देते की तुम्ही IPS अधिकारी आहात, पण त्या अगोदर आता माझे बॉडीगार्ड आहात. मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे ना की तुमच्या सिनियरमार्फतच तुम्हाला ती ऑर्डर मिळेल आणि ती तुम्हाला ऑर्डर मिळालेली आहे. त्यामुळं आता तुम्ही माझे बॉडीगार्ड आहात आणि तुम्ही ठाणेदार असल्यामुळं माझं संरक्षण तुम्ही करायचं आहे. पिंकी राघवला बोलत असते तेव्हा मध्येच येते आणि म्हणते की तू त्यांना असं काम सांगू शकत नाही. तेव्हा पिंकी चिडते आणि म्हणते की तू मला बोलणारी कोण? तुझा आणि यांचा काय संबंध आहे? तुझा यांचा काय संबंध नसल्यामुळं तू आमच्या दोघांच्यामध्ये बोलू शकत नाही. कारण हे माझे ठाणेदार आहेत, हे माझे बॉडीगार्ड आहेत आणि ते माझं संरक्षण करतायत. त्यामुळं आमच्यामध्ये तू न बोललेलं चांगलं होईल, अन्यथा तुझा चांगला अपमान होईल, हे लक्षात ठेव. आता राघव देखील पिंकीवर चिडलेला असतो, पण पिंकी अगोदर मधूचं तोंड चांगल्या पद्धतीनं बंद करून टाकते आणि म्हणते, माझा आणि राघवचा काय संबंध आहे हे काही दिवसातच आता सिद्ध होईल. जेव्हा ती तुझी कृष्णा येणार नाही ना, तेव्हा या राघवबरोबर मी लग्न करणार आहे. त्यामुळं ते माझे होणारे मिस्टर आहेत आणि तू आमच्यामध्ये बोलू शकत नाही. पिंकीने मधूचं तोंड बंद केलेलं असतं आणि ती पण अगदी तिखट शब्दामध्ये बंद केलेलं असतं. मधू मात्र तेथून गेलेली नसते. मधू अजून तेथेच उभे असते. आता राघवने मधूची बाजू घेतलेली असते. राघव पिंकीला सांगतो की मधू ही या घरची सदस्य आहे. ती रत्नपारखी आहे आणि त्यामुळे ती आमच्यामध्ये बोलू शकते. पण पिंकीने मात्र तिची सुट्टी करून टाकलेली आहे. तू आमच्यामध्ये बोलू नको म्हणून आणि तुझा यांच्याशी काही संबंध नाही असं म्हणून तिने तिला हाकलून दिलेलं आहे. तर आता राघव देखील पिंकीवर चिडलेला असतो आणि मी तुमचं कोणतंच काम ऐकणार नाही असं म्हणून तो निघून जातो. तर इकडे रेश्मा आणि ऋतुजा यांचं अजूनही डोकं दुखत आहे. त्यांच्यासाठी रुक्मिणीने खास शरबत आणलेलं आहे आणि तो शरबत त्या दोघींना देते आहे. तेव्हा त्या दोघी थोड्याशा शुद्धीवर आलेल्या आहेत आणि म्हणतायत की नक्की काय झालं होतं, आम्ही काय केलं आहे. रुक्मिणी म्हणते, तुम्ही पिंकीशी पंगा घेतलेला आहे आणि पिंकीने तुम्हाला जन्माच्या अद्दल घडवलेले आहे. तुम्हाला काय गरज होती तिच्या पेयामध्ये नशेचं औषध टाकण्याची. तेव्हा ऋतुजाला समजतं की आपण केलेला डाव आपल्यावरच उलटलेला आहे आणि पिंकीने सर्वांना सांगितलेलं आहे की आपण तिच्या पेयामध्ये नशेचं औषध मिसळत होतो, पण ते पेय आता आपणच पिऊन नको ती गोष्ट करून बसलेलो आहे. रुक्मिणी त्यांना बळजबरीनं तो शरबत पिऊ घालते आणि म्हणते की आता त्या पिंकीच्या नादी लागू नका, कारण रत्नपारखीची सगळी इज्जत तुम्ही काढली. बरं त्या दिवशी माझे पक्षाचे लोक आलेले नव्हते, नाहीतर त्यांच्यापुढं तुम्ही असलं नृत्य करून ठेवलं असतं. तेव्हा ऋतुजा आणि रेश्माला कळतं की आपण मुखवटे घालून पिंकीच्या समोर लावणी सादर करत होतो. रुक्मिणी त्या दोघींवर खूप चिडलेली असते आणि म्हणते, आता त्या पिंकीच्या नादी लागण्याची चूक करू नका. तुम्हाला माहिती आहे ना किती डेंजर बाई आहे ती. त्यामुळं तुम्ही आता तिला धडा शिकवण्याचं सोडूनच द्या. तेव्हा रेश्मा आणि ऋतुजा देखील म्हणतात की खरंच ती बाई आहे ना, अतिशय डेंजर आहे. आपण तिच्या नादी न लागलेलं चांगलं. कारण तिच्या नादी लागल्यामुळे डोकं इतकं दुखायला लागलंय आणि आता त्यावर काय उपाय करावा ते कळत नाहीये. तेव्हा रुक्मिणी त्यांना सांगते की आता हा शरबत घेतलाय ना, जरा शांतपणे पडून राहा आणि आता मनाशी एकच गोष्ट ठरवा की काही झालं तरी त्या पिंकीच्या वाटे अजिबात जायचं नाही. तेव्हा ऋतुजा आणि रेश्मा म्हणतात की आता आम्ही आमच्या मनाशी खुणगाठ बांधतो की त्या पिंकीच्या आम्ही अजिबात नादी लागणार नाही. पण पिंकीने केलेल्या या प्रकारामुळे रुक्मिणी मात्र चिडलेली असते. पिंकीला खरं तर धडा शिकवला पाहिजे असंच त्यांना वाटत असतं. तर इकडे राघव आणि वृषभ बोलत बसलेले असतात आणि तेव्हा त्यांच्या पाठीमागून मधू येते. राघव ऋषभला सांगत असतो की आता आपलं सगळं प्लॅनिंग झालं आहे आणि आपल्याला जावं लागणार आहे. मधू पाठीमागून येते आणि राघवला विचारते की कसलं प्लॅनिंग झालं आहे. राघव मात्र मधूला सांगत नाही की कसलं प्लॅनिंग झालेलं आहे. तो फक्त सांगतो की लवकरात लवकर कृष्णाला घेऊन यायचं आहे. राघव तिला अजिबात समजू देत नाही की ऋषभ आता गडचिरोलीला जाणार आहे.
मधू राघवच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते की सगळं काही व्यवस्थित होणार आहे. लवकरात लवकर कृष्णाचा पत्ता देखील आपल्याला समजणार आहे. पण मधूने राघवच्या हातावर हात ठेवलेला पिंकीने पाहिलेला असतो आणि तिला त्या गोष्टीचा खूपच राग आलेला असतो. तिच्या हातामध्ये एक काठी असते आणि लगेच ती मधूच्या दिशेनं जाते आणि मधूचा हात बाजूला झटकून म्हणते की मी तुला सांगितलंय ना, सेफ डिस्टन्स ठेवायचं. हाच तुझा ठेवा आहे. जेवढं तू राघवपासून लांब राहशील ना, तेवढी तू सुरक्षित राहशील, असं पिंकीने बोलून तिला मागं केलेलं आहे. मधूला मात्र पिंकीचं हे बोलणं अजिबात आवडलेलं नसतं. पण पिंकी मात्र मधूला राघवच्या जवळ येऊ देत नसते आणि सांगते की तुला माहिती आहे ना, आता काही दिवसात हे माझे मिस्टर होणार आहेत. जर का ती कृष्णा सापडली नाही तर मी यांच्याशी लग्न करणार आहे. त्यामुळे तू आमच्या दोघांच्या मध्ये येत जाऊ नको. मला अजिबात आवडत नाही तू त्यांच्या हातावर हात ठेवलेला. मधुराणी तू ना मध्ये मध्ये करणारी मधेराणी आहेस, असं म्हणून तिचा अपमान देखील तिने केलेला असतो. आता पिंकीला काय करायचं आणि तिच्यावर काय उपाय करायचा असा विचार मधूच्या डोक्यात येत असतो. पण आता सध्या तर ते काही करू शकत नसते. राघव पण पिंकीकडे रागाने पाहत असतो आणि पिंकी राघवला म्हणते की तुम्ही या मधूच्या नादी लागू नका. कारण कृष्ण काही तुम्हाला सापडणार नाही आणि मग आपल्याला लग्न करावं लागणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. मधू आता चिडून पिंकीकडे पाहत असते. कारण तिला अजिबात आवडत नसतं की राघवशी पिंकी लग्न करणार आहे आणि त्या गोष्टीबद्दल ती सतत त्याला बोलत आहे. राघव मात्र आता पिंकीला काहीच बोलत नाहीये. राघवने मनाशी ठरवलेलं असतं की आपल्याला कृष्णाला लवकरात लवकर घेऊन यायचं आहे. त्यामुळे या पिंकीच्या कमीत कमी नादी लागलेलं चांगलं होईल. पिंकी मात्र मधूची चांगलीच सुट्टी करून राघवशी बोलत असते आणि म्हणते की मला माहिती आहे तुम्हाला माझा राग येत असेल, पण तुम्ही लवकरात लवकर कृष्णाला घेऊन आला तर मी देखील या घरामध्ये राहणार नाही. आता राघव तेथून निघून जातो आणि म्हणतो, तुझी ती इच्छा लवकरात लवकर मी पूर्ण करणार आहे. मला देखील तुझ्याबरोबर बोलण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, असं म्हणून तो ऋषभला घेऊन तेथून निघून जातो. तेव्हा मधूला खूपच आनंद होतो. मधू म्हणते, ऐकलं ना ते काय म्हणले ते? तेव्हा पिंकी म्हणते, हो सगळं ऐकलंय मधू राणी आणि म्हाताऱ्या माणसासारखा खोकला आणत तू म्हातारी मधुराणी आहेस असं म्हणून ती तेथून निघून जाते. अजून एकदा तिने मधूचा अपमान केलेला असतो. मधूला कळतं की पिंकी आपल्याला काही बोलू देत नाही आणि प्रत्येक शब्दागणिक ते आपला अपमान करत आहे. त्यानंतर पिंकी आणि गोदा एकमेकाशी बोलत असतात. गोदाला पिंकीने सांगितले की कशाप्रकारे रेश्मा आणि ऋतुजा यांची वाट तिने लावलेली आहे. कशाप्रकारे त्यांनी तिच्या पेयामध्ये गुंगीचं औषध टाकायचा प्रयत्न केलेला असतो, पण तेच पेय तिने त्यांना पाजलेलं असतं आणि त्यामुळे त्या दोघींची चांगलीच वाईट अवस्था करून टाकलेली असते. हे ऐकल्यावर गोदाला खूप बरं वाटतं. पण गोदा सांगते की त्या घरातली माणसं डेंजर आहेत. विशेषतः ती मधू जी आहे ना, ती खूप डेंजर आहे. पिंकी म्हणते, तू काही काळजी करू नको. ही पिंकी सगळ्यांना पुरून उरणारे आहे. कारण त्यांना माहिती नाहीये या पिंकीशी वाकडं त्याची मसनात लाकडं. त्यांना माहीत नसेल तर ही गोष्ट मी आता त्यांना माहीत करून देणार आहे. मला माहिती आहे की ते माझ्या विरुद्ध कटकारस्थान करतील, पण मी सुद्धा पिंकी आहे. मी काही शांत बसणार नाही. तरी देखील गोदाने तिला सल्ला दिलेला आहे की तू त्यांच्यापासून थोडंसं सावध राहा. कारण ते कधी काही करू शकतील सांगता येत नाही. त्या मधूने तर सिंधूला जिवंत मारण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामुळं तू खूप सुरक्षित राहणं गरजेचं आहे. पिंकी म्हणते, तू काहीच काळजी करू नको. मी इथं व्यवस्थित आणि सुरक्षित आहे. गोदा म्हणते की आम्ही दोघे आता सावीला शोधण्याचा चांगलाच प्रयत्न करत आहोत. लवकरच आम्हाला सावी देखील मिळेल. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की शकुंतला पिंकीच्या लोकांना घेऊन रत्न पारखींच्या घरी आलेले आहे. ते सर्व लोक म्हणजे पिंकीच्या पक्षाची लोक आहेत आणि पिंकीने आता त्यांची मीटिंग रत्न पारखीच्या घरी ठेवलेली आहे. ते सर्व लोक पिंकीला विधानसभेच्या निवडणुकीबाबत आपली पुढची स्ट्रॅटर्जी काय असणार आहे याबाबत प्रश्न विचारतायत. पिंकी त्यांना पुढचं नियोजन सांगते आणि म्हणते की आता नियोजन आणि कामं तर काय होतच राहतील, पण आपल्याला अगोदर सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याला आता छानपैकी जेवण करायचं आहे. रुक्मिणीला पिंकीचं हे वागणं अजिबात पटत नसतं. कारण तिच्या पक्षाची लोकं तिथे आलेले आहेत. पिंकी त्यांचा न्यायनिवाडा करते आहे, त्यांना स्ट्रॅटर्जी सांगते आहे आणि आता जेवायला सुद्धा ती त्यांना रत्न पारखींच्याच घरामध्ये जेवा म्हणते आहे. पण आता
रुक्मिणी तिला काही बोलत नाही. पिंकी सर्वांना सांगते की आत्ताच्या आत्ता सगळ्यांनी पोट भरून जेवण करायचं आहे आणि सर्वांनी आता डायनिंग टेबलला जाऊन बसायचं आहे. रुक्मिणी पिंकीचं सगळं बोलणं ऐकत असते. पिंकी सर्वांना अगदी आग्रहानं जेवायला लावत असते. आलेले लोक जेवायला नको म्हणत असतात, पण पिंकी मात्र त्यांना सांगते की नाही, अहो तुम्ही आपल्या घरी आहेत, तर आपल्या घरी आल्यानंतर जेवण करूनच तुम्ही जावं लागेल. तेथेच शकुंतला असते. शकुंतला म्हणते की हो, आता तुम्ही एवढा आग्रह करताय, तर आम्ही सगळे जेवल्याशिवाय जाणार नाही. आता सगळे किचनकडे चाललेले असतात आणि डायनिंग टेबलवर जाऊन बसलेले असतात. तर मधूने शकुंतलाला थांबवलेलं आहे. तुम्हाला काय झालंय कळतंय का? तुम्ही त्या पिंकीला का घाबरताय? तेव्हा शकुंतला सांगते की तुला ती काय आहे ते माहिती नाहीये. ही पिंकी साधी नाहीये. धोंडे पाटलांना तिने आसमान दाखवलेलं होतं. पहिल्यांदा तिने त्यांना निवडून आणलं होतं आणि त्यानंतर जेव्हा ते पिंकीच्या विरोधात गेले, तेव्हा पिंकीने त्यांना जेलमध्ये देखील टाकलं होतं. खडे फोडायला पाठवलं होतं. तू सुद्धा त्या पिंकीचा नाद करू नको, अन्यथा पिंकी तुझं काय करेल तुला कळणार सुद्धा नाही. शकुंतलाने मधूला चांगला सल्ला दिलेला आहे, पण मधूला मात्र तो पटलेला नाहीये. मधू उलट शकुंतलाला म्हणते की मी तुमच्यासारखी घाबरट नाहीये. मी तिला सोडणार नाही. ती जर का माझ्या नादी लागली, तर मी तिला अजिबात सोडणार नाही. उलट मी तिला जन्माची अद्दल घडवेल. शकुंतला म्हणते, तुला काय करायचं ते करून बघ. मी तुला एक चांगला सल्ला दिलेला आहे. शेवटी ऐकायचं का नाही ऐकायचं तुझं तू ठरव. पण मी तिला घाबरत नाही. मी तिचा रिस्पेक्ट करते आहे आणि तिला तेवढा रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे, कारण ती आमच्या पक्षाची खूप मोठी नेता आहे. मधूला एवढं बोलून ती तिथून निघून गेलेली असते. मधूला समजलंय की शकुंतला आता पिंकीच्या काही विरोधात जाणार नाही. सर्वजण डायनिंग टेबलला बसलेले असतात आणि पिंकीने नेमकी रुक्मिणीची जागा अडवून ठेवलेली असते. रुक्मिणीला असं वाटत असतं की आपण त्या खुर्चीवर बसावं, पण पिंकी मात्र तिला म्हणते की तुम्ही साईडला बसा. सर्व पक्षांच्या लोकांपुढे काही बोलायला नको म्हणून रुक्मिणी देखील शांत बसते आणि स्वतःच्या जागेवर पिंकीला बसायला देते. इकडे शकुंतलाने मधूला सांगितलेलं असतं की काही कर, पण त्या पिंकीच्या अजिबात नादी लागू नको, नाहीतर ती तुला जन्माची अद्दल घडवेल. तेवढं बोलून ती गेल्यानंतर मधूने मात्र ठरवलेलं असतं की काही झालं तरी मी पण बघते की ही पिंकी काय करू शकते. मी तिला अद्दल घडवणार म्हणजे घडवणारच आणि काही झालं तरी तिला या घरातून हाकलून देणार. तेवढ्यात पिंकीने शकुंतलाला हाक मारली असते आणि शकुंतला मधूचं बोलणं अर्धवट ठेवून तेथून निघून जाते. आता सर्वजण जेवायला बसलेले असतात. रेश्मा आणि ऋतुजा यांनी सगळा स्वयंपाक केलेला असतो आणि त्या सर्वांना वाढतात देखील. पिंकी सर्वांना आग्रहाने जीव घालते आणि शकुंतलांना म्हणते की जेवण कसं झालं ते सांगा. शकुंतला सांगते की जेवण अतिशय उत्तम झालेलं आहे. पिंकी म्हणते की आपलंच घर आहे असं समजायचं आणि सर्वांनी पोट भरून जेवायचं. काही काळजी करायची नाही आणि पक्षाचं काही काम असेल तर आम्हाला सांगायचं. आता आम्ही इथं आहोत म्हणल्यानंतर काही काळजी करायची नाही. सर्वांचं जेवण होतं आणि सर्वजण निघायसाठी बाहेर येतात. पिंकी सर्वांना नमस्कार करते आणि म्हणते, पक्षाचं कोणतंही काम असलं तर हे आपलंच घर आहे लक्षात ठेवा. काही काम असलं तर आम्हाला कधीही आठवणीत आणा. अगदी मध्यरात्री जरी तुम्ही आठवणीत आणलं तरी चालू शकेल, कारण हे रत्नपारखी आपलेच आहेत. रुक्मिणीला पिंकीचं हे सगळं वागणं आणि बोलणं अजिबात पटत नसतं आणि पिंकी पण मुद्दाम त्यांना राग यावं असंच वागत असते. पिंकीला देखील त्यांचा बदलाच घ्यायचा असतो, म्हणून तिने खरं तर या पक्षाच्या लोकांना इथं बोलवलेलं असतं. पिंकी आता सर्वांना नमस्कार करते आणि जायला सांगते. शकुंतला देखील त्यांच्याबरोबर चाललेले असते, पण शकुंतलाला पिंकीने थांबवलेलं आहे. मला तुमच्याशी अतिशय महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणून तिने तिला थांबवलेलं असतं. शकुंतला म्हणते की तुम्हाला नेमकं कशाबद्दल बोलायचंय? पिंकी म्हणते बोलणं तर काय होईलच हो, थोडंसं थांबा आणि आपण आपल्या रूममध्ये सेपरेट जाऊन बोलूया. शकुंतलाला कळत नाही की नक्की पिंकीला काय बोलायचं आहे. मधू देखील आता आश्चर्यचकित झाले आहे. नक्की शकुंतला आणि पिंकी ह्या कोणत्या विषयावर बोलणार आहेत असा प्रश्न तिला पडलेला असतो. पण शकुंतलाला हुकूम मिळालेला आहे. त्यामुळे शकुंतला म्हणते की आता तुमची ऑर्डरच असेल तर मला जाता येणार नाही, मी थांबते. आणि पिंकीने मधूला सांगितलेलं असतं की आमच्यासाठी गरमागरम 2 कॉफी कर आणि आमच्या रूममध्ये पाठवून दे. कसं आहे ना, आता आम्हाला निवडणुकीबद्दल जरा व्यवस्थित चर्चा करायची आहे, त्यामुळे मी शकुंतलाला थांबवून घेतलेलं आहे. पिंकीचं हे वागणं रुक्मिणीला आणि मधूला अजिबात पटलेलं नसतं.
आता पिंकी शकुंतलाला घेऊन तिच्या रूममध्ये निघून गेलेली असते, पण मधूला मात्र राग आलेला आहे आणि या पिंकीला जन्माची अद्दल घडवावी असं तिला वाटत असतं. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मधूने एक प्लॅन करायचा ठरवलाय. तेव्हा ऋतुजा तिला म्हणते की तुला काही समजतंय का? तिनं तुझी एवढी वाट लावलेली आहे, तरी तुला असं वाटतं का की परत एकदा तिला धडा शिकवावा? ती काय करू शकते तुला कळतंय ना? तेव्हा मधू तिला सांगते की मला सगळं माहीत आहे. पण ही मधू काय करू शकते हे अजून पिंकीला माहिती नाहीये. त्यामुळे मी तिला जन्माची अद्दल घडवणार. तुम्ही सगळे माझी मदत करणार आहात का नाही एवढं फक्त मला सांगा. आता सर्वजण म्हणजेच रुक्मिणी, ऋतुजा आणि रेश्मा मधूला मदत करणार आहेत आणि मधूने त्यांना आपला प्लॅन सांगण्यास सुरुवात केलेली आहे. मधू जसं-जसं सांगते तसं-तसं सगळ्यांचे डोळे मोठे होत जात आहेत. कारण मधूचा हा प्लॅन खूपच जबरदस्त आहे असं सर्वांना वाटत आहे. मधूचा जर का हा प्लॅन सक्सेस झाला तर पिंकीला आपल्याला घराच्या बाहेर हाकलून देता येईल असंच सर्वांना वाटत आहे. पण खरंच हा प्लॅन सक्सेस होऊ शकेल का? ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. कारण पिंकी किती हुशार आहे ही गोष्ट अजून मधूला माहिती नाहीये. मधूने सर्वांबरोबर प्लॅन केलाय पण तो फेल झालेलाच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे राघवला मात्र सिंधूची खूपच आठवण येत आहे आणि तो मनाशी म्हणत आहे, सिंधू तू काहीच काळजी करू नको. लवकरात लवकर मी तुझ्यापर्यंत पोहोचेल आणि तुला आपल्या घरी माघारी घेऊन येईल. राघवचं हे स्वप्न कसं पूर्ण होतंय ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहायला मिळणार आहे. राघवच्या मदतीला पिंकी देखील असणार आहे कारण राघवचं हे बोलणं तिने ऐकलेलं आहे. आता ती राघवला कशाप्रकारे मदत करेल ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.